आणि आता सोलापूरला चाललोय। सोलापूरला जाऊन थोडेसे कपडे आणायचे आहेत आणि जो सप्ताह चालू आहे याच्यासाठी जो मंडप थोडासा फाटलेला आहे त्याच्यामुळे मंडप पण घेऊन यायचा आहे। 2025 मधला हा पहिला पाऊस। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता गावामध्ये चैत्र पौर्णिमेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आहे। म्हणजे आज तो सप्ताह चालू होतो, उद्या रामनवमी असते आणि आजपासून हनुमान जयंतीपर्यंत हा 8 दिवसाचा सप्ताह राहील। आणि आजचा पहिला दिवस आहे सप्त्याचा। मीही ज्ञानेश्वरी पारायणला बसलेलो आहे पोथी वाचण्यासाठी। तर आता शेतामध्ये येऊन थोडंसं इथलं जे काय आहे ते उरकून आता चाललोय आणि आता सुरुवात आहे आज, आणि आजचा पहिला दिवस आहे ज्ञानेश्वरी वाचनाचा। तर आता जाऊन सप्त्यामध्ये सामील व्हायचं आहे। तर 8 दिवस खूप आनंदीमय वातावरण, भक्तिमय वातावरण गावामध्ये असणार आहे आणि ह्याचे सहभागी तुम्हीही व्हावेत। आणि सर्वांना विनंती आहे की कृपया तुम्हीही माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। आज वातावरण एकदम चेंज झालेलं आहे बघा। ढग आलेले आहेत, वारा सुटलेला आहे आणि कदाचित अवकाळी पावसाची शक्यता आहे। तिकडे तर पाऊस चालूच आहे, इकडे बहुतेक येणार नाही नकाशावर पण, म्हणजे मॅपवर काही दाखवत पण नाही, पण काही सांगता येत नाही। वारं मात्र सुटलेलं आहे आणि सगळी लगबग चालू आहे शेतकऱ्यांची। हे बघा सगळे झाकाझाकी चालू आहे, पळापळी चालू आहे सगळी। गरजायला पण लागले। आणि टिपके पण पडायला सुरुवात झाली बघा। आणि थोड्या थोड्या पावसाला सुरुवात झालेली आहे। 2025 मधला हा पहिला पाऊस। तर पाऊस काही थोडासाच आला, परंतु एवढं काही जास्त हे झालेलं नाही। आणि आता सोलापूरला चाललोय। सोलापूरला जाऊन थोडेसे कपडे आणायचे आहेत नवीन। तुळजापूरमध्ये एवढी काही व्हरायटी भेटत नाही, त्याच्यामुळे सोलापूरला जाऊन कपडे घ्यायचे। आता चैती आलेले आहे, चैती म्हणजे हनुमान जयंती।
चैत्र शुद्ध पौर्णिमा, त्या दिवशी हनुमान जयंती असते, गावात छोटीशी यात्रा असते, त्या दिवशी नवीन कपडे वगैरे केले जातात ते पण. आणि जो सप्ताह चालू आहे याच्यासाठी जो मंडप थोडासा फाटलेला आहे, त्याच्यामुळे मंडप पण घेऊन यायचा आहे गावातील काही मुलांसोबत. आता मी जातोय सोलापूरला आणि ते घेऊन पण येतो. आता आम्ही आलो आहे रेणुका कलेक्शनमध्ये कपडे घेण्यासाठी. बघूयात आता कसं भेटतात काय नाही ते. किती काढले? 7 काढले. 7 कशाला? आता सप्त्यासाठी मंडप जो फाटलेला आहे तो घेण्यासाठी या दुकानात आलोय. त्या पांढऱ्या ठिकाणी हिरवा कापड येत ना आपलं. हिरवा कापड कसलं? मगाची डिझाईन सेम पांढरे, फक्त हे कापड वेगळं पांढरं. मंडप घेऊन आता थेट निघालोय गावाकडे. मंत्र